आतापर्यंत साईड इफेक्ट झालेला नाहीये. तर हे आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर हे आपलं म्हणजे कसं आपण आपल्याकडे सगळ्यांकडे गाडी असते, तर गाडी घेतल्यानंतर आपल्याला सांगतात की थोड्या एवढं एवढं किलोमीटर झालं की आपण गाडीची सर्व्हिसिंग करायची. जशी वाहनाला सर्व्हिसिंग करायची गरज असते तसली आपल्या शरीराला सुद्धा सर्व्हिसिंग करायची गरज असते. सर्व्हिसिंग करतो म्हणजे काय करतो, आपण गाडीतलं ऑइल चेंज करतो. तसंच एक्झॅक्टली हे आपलं रक्त चेंज करतं, म्हणजे नवीन तयार करतं, रक्तातल्या पेशी नवीन तयार करतं, जेणेकरून एखाद्याला सपोज कुठलाही प्रॉब्लेम, हृदयामध्ये ब्लॉकेजेस असतील, BP, शुगर, थायरॉइड असेल, मणक्याचा कुठला प्रॉब्लेम्स असेल, त्याच्यानंतर कॅन्सर असेल, हृदयाचे प्रॉब्लेम असेल, मेंदूचे आजार असतील, डोळ्यांचे, म्हणजे अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या आजारावरती चालतं. म्हणजे स्किनचे कुठले प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती सुद्धा चालतं. तर हे काय काम करतं, आपलं शरीर कशापासून बनले मेन मुळात, तर आपले शरीर पेशींपासून बनले. पेशी असतात छोट्या छोट्या, त्याच्यापासून एकत्र आले की ते टिश्यू होतात. टिश्यूपासून आपलं ऑर्गन होतं, ऑर्गनपासून पूर्ण आपली बॉडी तयार होते. म्हणजे पेशी झाल्या की त्याच्यानंतर भित्तिका तयार होतात, त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये पार्ट्स असतात, ते पार्ट्स बॉडी पार्ट्स असतात ते तयार होतात, त्याच्यानंतर आपले पूर्ण शरीर तयार होतं. तर एक्झॅक्टली हे आपल्या पेशीवरती काम करतं, म्हणजे मुळावरती काम करतं. मुळावरती म्हणजे काय होतं, आपण वरती वरती एखादं पेन किलर घेतो किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपण इंजेक्शन घेतो किंवा काय घेतो, तर डॉक्टर आपल्याला म्हणजे तेवढ्या पुरतं दुखणं थांबण्यापुरतं आपल्याला